T20 इंटरनॅशनलची आयसीसीनं नवीन रँकिंग जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये ऑलराऊंडर लिस्टमध्ये नंबर 1 ला आहे हार्दिक पांड्या। आतापर्यंत ही कामगिरी करणारा हार्दिक पांड्या पहिला भारतीय ठरलेला आहे। तुम्ही विचार करा, एखाद्यानं किती स्ट्रगल करून आलेला आहे। 6 महिन्याखाली ज्या हार्दिक पांड्याला जाईन त्या स्टेडियमवर बॅटिंग करायला येऊ द्या, बॉलिंग करायला येऊ द्या किंवा फिल्डिंग बी करत असू द्या, सगळे लोक बू 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 करून त्याला चिडवत होते। त्यानंतर डिव्होर्सच्या बी गोष्टी आल्या आणि एक वेळ अशी आली होती की त्याचं T20 मध्ये सिलेक्शन होणार का नाही यावर पण डाऊट होते, परंतु त्यानं सांगितलं पण होतं की माझ्या पर्सनल लाईफचा मी प्रोफेशनल लाईफवर परिणाम होऊ देणार नाही आणि त्यानं दाखवून दिलं म्हणण्यापेक्षा त्यांना अक्षरशः जग जिंकलं। तुम्ही विचार करा, 6 महिन्याखाली ज्याला एवढं चिडवलं जात होतं, आज तो T20 इंटरनॅशनल मध्ये ऑलराऊंडर बनलेला आहे आणि भारताकडून ही कामगिरी फक्त करणारा तो एकमेव ऑलराऊंडर ठरलेला आहे। या अगोदर कोणालाच ऑलराऊंडर मधून 1 नंबर रँक मिळवता आलेला नव्हता। आणि जर ओव्हरऑल जरी विचार करायला गेलं तर आतापर्यंत बॅटिंग मधून गौतम गंभीर, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे 3 बॅटिंग मधून बनलेले आहेत आणि बॉलिंग मधून कोण ऑलराऊंडर 1 नंबरला आतापर्यंत बनलेले आहेत तर ते 1 नंबरला आहे बुमराह आणि त्यानंतर आहे रवी बिश्नोई आणि आता ऑलराऊंडर मधून कोण हे रेकॉर्ड केलेला आहे तर तो हार्दिक पांड्या आहे। खरंच ही एक इन्स्पिरेशनल स्टोरी आपण म्हणायला पाहिजे। ज्या हार्दिक पांड्याला 6 महिन्याखाली खूप जास्त चिडवलं जात होतं, परेशान केलं जात होतं आणि त्यानं बऱ्याच वेळेस हसून उत्तरे टाळलेली आहेत। तुम्ही IPL मध्ये कोणतं पण मॅच बघा, त्याला किती पण खिनवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल कधीच गायब झालेली नव्हती। नेहमी त्यानं वाईट काळामध्ये हसत राहायचं हे दाखवून दिलेलं होतं। एक प्रकारची इन्स्पिरेशनल ही स्टोरी आपण समजायला पाहिजे, नाहीतर आजकाल बरेच थोडं जरी टेन्शन आलं तरी रडत बसतात किंवा ती गोष्ट सोडून देतात, परंतु हार्दिक पांड्या हसत राहिला। परंतु मला ज्यांनी चिडवलेलं आहे, मला ज्यांनी हिनवलेलं आहे त्यांना मी दाखवून देणार की हार्दिक पांड्या काय आहे, ही जिद्द त्याच्या मनामध्ये होती आणि 6 महिन्याच्या मध्येच त्यानं दाखवून दिलं की हार्दिक पांड्याचं कमबॅक म्हणजे काय असू शकतं आणि कमबॅक अशा प्रकारे केलं की ते एक प्रकारे ड्रीम पण झालं आणि रेकॉर्ड पण बनवलं। तर अशा प्रकारे कधी पण वाईट काळ आला तर आपण पण खचून नाही जायला पाहिजे आणि आपलं जे ध्येय आहे ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करायला पाहिजे। वाईट काळामध्ये हार्दिक पांड्या कधी रडला नव्हता, परंतु तो T20 जिंकल्यानंतर तुम्हाला पण माहित आहे फायनल नंतर तो अक्षरशः रडला। आता तुम्हीच बघा, T20 वर्ल्ड कप नंतर रडल्यानंतर त्याच्या अश्रूचं पण किंमत झाली, मोल झालं, परंतु हेच जर त्यानं IPL मध्ये रडला असता तर ते लोकांनी म्हटलं असतं की आता त्याच्यानं शक्य नाही किंवा खूप जास्त लोक परेशान करत आहेत म्हणून रडत आहे सिंपती मिळवण्यासाठी, परंतु जिंकून रडल्यानंतर त्याचं मोल होत असतं। हा एक मेसेजच तुम्हाला हार्दिक पांड्यानं दिलेला आहे असं समजा आणि हार्दिक पांड्याच्या या कामगिरीबद्दल एक लाईक तर करायलाच पाहिजे।